राज्यातील तमाम शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर. राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार तमाम नमो शेतकरी लाभार्थ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट देण्यात आलेली आहे. मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा करण्यात येत आहेत अशी माहिती मिळत आहे. या संदर्भात आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, PM किसान योजना, शेतकरी बांधवांसाठी असणाऱ्या कृषीच्या वेगवेगळ्या योजना, PM किसानसह पीक विमा 2025-26च्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. सुरुवात करूया व्हिडिओला. तर पहा, राज्य सरकारच्या माध्यमातून 6 तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि अर्थसंकल्पामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी भरघोस अशा निधीची तरतूद करण्यात आलेली असून नमोचा आता हप्ता लवकरच खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याही पूर्वी हा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासंदर्भात केंद्र सरकारच्या माध्यमातून खुशखबर देण्यात आलेली आहे आणि ती खुशखबर म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तो 13 मार्च रोजी वितरित केला जाणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून 22व्या हप्त्याचं PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं वितरण 13 मार्च रोजी करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये सुद्धा आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा लाभार्थी शेतकऱ्यांना लागलेली आहे. अशातच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. बऱ्याच दिवसापासून नमोचा शासन निर्णय रखडलेला होता, परंतु आता शासन निर्णय आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरच निधी जो आहे तो जमा करण्यात येणार आहे. हा स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे 9 मार्चचा शासन निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गासाठीच्या नवीन लेखा शीर्षकास मान्यता देण्यासंदर्भातला हा शासन निर्णय आहे आणि शासन निर्णय निर्गमित झालेला आहे 9 मार्चला. अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या तरतुदीनंतर आता हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. 8व्या हप्त्यासह नमोचा 9वा हप्ता देखील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर मार्च महिन्यामध्ये PM किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्चला, त्याचबरोबर नमोचा 8वा आणि 9वा हप्ता 4,000 रुपये ते आणि PMचे 2,000 अशा पद्धतीने 6,000 रुपये गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून नक्कीच प्रयत्न केले जात आहेत असं आपण म्हणू शकतो. PM किसान, नमो शेतकरी या योजनांच्या अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.